नमस्कार शेतकरी मित्रांनो, गुप्ता डेअरी फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर चला आज मी माझ्या गोठ्याविषयी थोडंसं बोलतो। तर हे पहा मित्रांनो, कुट्टी खायचं काम चालू आहे गायांचं। आता वाजले असतील सकाळचे 8। तर कुट्टी करून टाकलेली आहे। तर याच्यामध्ये मक्का आहे, आपली मक्का, मेथी घास आणि थोडंसं नेपियर, गवत चाललं आपलं सकाळचं रुटीन। बऱ्याच दिवसाचा व्हिडिओ काढला नाही, व्हिडिओ काढायला टायमिंग पण नाही, लग्नाचा कार्यक्रम आहे आपल्या इथं। तर मित्रांनो, हे पहा आपल्या गाई किती मस्त तब्येत झाली। एवढ्या याच्यात खूप छान झाल्या गायींची तब्येती। मेथी घास चालू झाल्यापासून मित्रांनो, 2-3 वर्षापासून आपला मेथी घास नव्हताच मित्रांनो। काय आपण बऱ्याच दिवसापासून निस्ता मुरघास आणि भुसावरच ठेवले जनावर 2-3 वर्ष। तर थोड्या तब्येती वीक झाल्या होत्या। निस्ता मुरघास पण चालत नाही मित्रांनो दूध धंद्यामध्ये। असेच यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहून मी केलता प्रयोग तो 3 वर्षापासून। फक्त मुरघासावरतीच गाया होत्या 3-4 वर्षापासून। तर निस्त्या मुरघासावरती पण गोठा चालू शकत नाही मित्रांनो। तर आपण घास केला अर्धा एकर। तर पहा कशा तब्येती झाल्या। 1-2 महिने झाले असतील तसा घास चालू आहे। तर तर बरेचसे पशुपालक यूट्यूबवर माहिती देतात की नुसता मुरघासावर माझा गोठा चालू आहे। तर असं होऊ शकत नाही मित्रांनो। खूप अडचणी आल्या मला, नुसत्या मुरघासावर चालू होत्या गोठा आपला। मुरघास आणि भूस होतं मित्रांनो, नाही शक्य ते। तर घास हा महत्त्वाचा आहे याच्यामध्ये, मुरघास पण महत्त्वाचा आहे, घास पण सगळा मिक्स चारा लागतो मित्रांनो। नुसतं मुरघासावर आपण गोठा आपला सक्सेस करू शकत नाही। तर 1 महिना 2 महिन्यामध्येच मला फरक दिसून आला मित्रांनो। पहा कशा गायांच्या तब्येती झाल्या मस्त। तर मित्रांनो, माझे 3-4 वर्ष गेले याच्यामध्येच प्रयोग करता करता। कधी मुरघास, कधी नेपियर, म्हणजे जे यूट्यूबमध्ये सांगतील तेच करायचो मी। तर हा मेथी घास महत्त्वाचा आहे, मुरघास पण महत्त्वाचा आहे। सगळा मिक्स चारा लागतो मित्रांनो, तेव्हा कुठं आपला दुग्ध व्यवसाय सेट होऊन जातो मित्रांनो। गाया पूर्ण वीक झाल्या होत्या माझ्या मुरघासा, पण क्वालिटीचा लागतो। क्वालिटीचा पण करून पाहिला, सगळा प्रयोग करून पाहिला, पण गाया नुसत्या मुरघासावर शक्य नाही मित्रांनो। 2-2, 3-3 एकर मका करायचो मी आणि मुरघास करून ठेवायचो। पण आता घास केल्यापासून गायांच्या तब्येती पहा कशा सुधारल्या। आणि फॉस्फरसची कमी होती, कॅल्शियम फॉस्फरस तर दिसून येतं तेव्हाच ते। तर मित्रांनो, या दूध धंद्यामध्ये कांडी पेंडीला पण खूप महत्त्व आहे। कांडी पेंड पण लागते दुधाच्या गायींसाठी, गाभण गायीसाठी। तर आमच्या या नेवासा तालुक्यामध्ये जास्त जोर सरकी पेंड आणि वालीस या 2 खाद्यावरच जास्त जोर दिला जातो। म्हणजे गायांच्या तब्येती होतात पण गाया दूध न देत मित्रांनो त्याच्यामुळे। तर आपण चांगला चारा जर ठेवला, मेथी घास वगैरे, मुरघास, भूस वगैरे, तर कांडी पेंड चांगल्या कंपनीची कांडी पेंड चारली तर काहीच प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो। गाया दूध पण भरपूर देतात। तर चांगल्या कंपनीची कांडी पेंड चारा, मुरघास, मेथी घास आणि भूस सगळं मिक्स चारा लागतो मित्रांनो या दूध धंद्यामध्ये। तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ, नक्की कमेंट करून सांगा। आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो।
आणि ऑल या घंटेवर क्लिक करा, म्हणजे माझे पुढे येणारे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला दिसत जातील. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार शेतकरी मित्रांनो, गुप्ता डेअरी फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर चला, आज मी माझ्या गोठ्याविषयी थोडंसं बोलतो.